सो ओके, पहा लक्ष द्या. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण कुलम्स लॉ पर्यंत पाहिलेलं होतं, राईट? ओके, ठीक आहे. कुलम्स लॉ, वेक्टर ॲडिशन, फोर्सेस, त्याच्यात लिनियर चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी या गोष्टी झालेल्या आहेत, राईट? सो त्याच्या पुढेच कुलम्स लॉ वरती प्रॉब्लेम आणि त्याच्यानंतर इंड्यूस्ड चार्ज, एक स्पियर दुसऱ्या स्पियर वरती कशा प्रकारे चार्ज इंड्यूस करतो याच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे, राईट? तर पहा, लक्ष द्या. त्याच्यामध्ये वेक्टरचे ॲडिशन करत असताना वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, राईट? आणि त्याच्यामध्ये चला एक क्वेश्चन घ्या. First of all, if the metal plate is inserted between two charges, write down the question. Metal plate is inserted between two charges, then find out the force between them. If initial force is F, right? तर आपल्याला दोन चार्जेस मधला आवाज येतो का? माझा आवाज येतो का? यस, राईट. क्लिअर आहे माझा आवाज? ओके, माझा आवाज येतो? ज्यांना येत नाहीये त्यांच्याकडून त्यांच्या साईडने नेटचा प्रॉब्लेम आहे, चेक करून घ्या. ओके, ठीक आहे. सो पहा, लक्ष द्या. दोन चार्जेस आहेत, त्यांच्यामध्ये आधी इनिशियल काहीतरी डिस्टन्स r असेल, त्यांच्यामध्ये इनिशियल फोर्स F होता. When the metal plate is inserted between them, now metal plate आहे, तर आता फायनल फोर्स किती होणार आहे त्यांच्यामधला? 2F, दुप्पट होईल, चौपट होईल, अर्धा होईल, काय होईल ते काढायचं आपल्याला, राईट? तर पहा, लक्ष द्या. कुलम्स लॉच्या फोर्सचा जो फॉर्म्युला आहे, F इज इक्वल टू काय आहे सांगा मला? K Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर, राईट? F इज इक्वल टू K Q1 Q2 upon R square, right? Here K is a constant which has a value 1 by 4 pi epsilon naught K. याची व्हॅल्यू मीडियम वरती डिपेंड असते. मीडियम म्हणजे एअर साठी वेगळी, वॉटर साठी वेगळी, अजून कोणतं लिक्विड असेल वेगळी, ग्लास साठी वेगळी, राईट? तर याची व्हॅल्यू असते 9 into 10⁻⁹ फॉर द एअर म्हणा, किंवा आपण एअर आणि व्हॅक्यूम सेम कन्सिडर करतो. एअर आणि व्हॅक्यूम सेम कन्सिडर करतो, राईट? एअर आणि व्हॅक्यूम सेम कन्सिडर करतो. याची व्हॅल्यू 9 into 10⁻⁹. हा जो के आहे इथला, हा के वेगळा, याला एक कॉन्स्टंटला के देतो आपण,
ऍक्च्युली त्याची या के ची व्हॅल्यू आहे 1/4πε0 k. हे इप्सिलॉन नॉट म्हणजे त्याचं नाव आहे परमिटिव्हिटी. त्याचं नाव आहे परमिटिव्हिटी, राईट. तर हे परमिटिव्हिटी नॉट म्हणल्यानंतर परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस असते, राईट. आणि ह्या केला मात्र डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतात. या केला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतात. पहा, लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. इथे फक्त आपण एअर साठी याची व्हॅल्यू लक्षात ठेवली होती 9 × 10⁹ एवढ्या मध्ये आपण प्रत्येक प्रॉब्लेमला जात नव्हतो, राईट. बट आता याची एअर साठीची तर व्हॅल्यू माहिती आहे, पण इट डिपेंड्स अपॉन द मीडियम ऑल्सो, राईट. सो 1/4πε0 k, where this k is a dielectric constant and ε0 is a medium, right. Sorry, ε0 is a permittivity of free space. तर हे सर्व मीडियम वरती डिपेंड असतं, राईट. तर मग याच्यामध्ये हा जो के आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, इट इज अ डिफरंट फॉर डिफरंट मीडियम. त्याच्यामुळे या सर्वांचीच व्हॅल्यू वेगळी येते. आणि एअर साठी 1 असते, म्हणजे एअर साठी फक्त एवढंच उरतं. आणि याची व्हॅल्यू 9 × 10⁹ आहे. मग मला सांगा, जर याची व्हॅल्यू 1/4πε0 k ची व्हॅल्यू 9 × 10⁹ आहे एअर साठी, कारण k ची व्हॅल्यू एअर साठी 1 आहे. मग मी एका याला काहीतरी मीडियमला विचारलं की बाबा या के ची व्हॅल्यू किती येईल, ज्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 5 आहे. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 5 आहे. बघा, ज्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 5 आहे, ज्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 5 आहे, त्याच्यासाठी याची व्हॅल्यू काढूया आपण. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, ऍक्च्युली हे एअरची व्हॅल्यू असणार 9 × 10⁹, म्हणजेच ते काय आहे 1/4πε0 k. But we know that the value of k for air is 1. Therefore, value of this 1/4πε0 k याचीच व्हॅल्यू किती आहे 9 × 10⁹. आणि आपल्याला दिले मीडियम साठी के ची व्हॅल्यू 5. तर या मीडियम साठी ह्या पूर्ण याची व्हॅल्यू किती येते बघा 1.8 × 10⁹. इथपर्यंत समजले का? बघा, का एकदा रिपीट करायचंय, परत एकदा पहा की हा जो के आहे तो वेगवेगळ्या मीडियम मध्ये वेगवेगळा होता. या मीडियम साठी इथे आहे 1/4πε0 आणि इथे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे जो की एअर साठी 1 आहे. तो वेगवेगळ्या याच्यासाठी वेगवेगळा असतो. मी जर म्हणलं एक डायइलेक्ट्रिक मीडियम आहे ज्याची के ची व्हॅल्यू 5 आहे, तर याची व्हॅल्यू बघा किती यायले 1.8 कारण याला आता याच्या पुढे असं लक्षात ठेवूया आपण की 9 × 10⁹ ला के न डिवाइड करायचं असतं. 9 × 10⁹ ला के न डिवाइड करायचं असतं. बघा बरं, असं लक्षात ठेवलं तर चालेल का? असं लक्षात ठेवलं तर चालेल, राईट. यस. मग आता आपल्याला प्रश्न पडला आहे की जेव्हा 2 चार्ज मध्ये काहीतरी फोर्स होता, जेव्हा 2 चार्ज मध्ये काहीतरी फोर्स होता, दोन चार्ज मध्ये काहीतरी फोर्स होता आणि तो फोर्स हा प्लेट नसताना पूर्णपणे एअर होती इथे, आणि तेव्हाचा फोर्स आपला एफ होता. आता या फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज झालं सांगा बरं? कशाची व्हॅल्यू चेंज होईल ज्याच्यामुळे फोर्स चेंज होईल? जेव्हा मी इथे प्लेट इन्सर्ट करतोय तेव्हा काय चेंज झालंय या फॉर्म्युल्यामध्ये? जर फॉर्म्युल्यामधले कोणती गोष्ट चेंज झाली तरच हे चेंज होणार.
सो मला सांगा की या फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज झालंय. मी चार्जला हात लावलाय का पहा. चार्ज चेंज केला नाही, चार्ज कमी जास्त केला नाही, याच्यामधला डिस्टन्स चेंज केला नाही, जिथं आहेत तिथंच आहेत. मग चेंज काय केलंय, मीडियम मध्ये काहीतरी चेंज केलं, याच्या मध्ये कोणतरी आणलंय. कोण आणलंय मीडियम मध्ये, मेटल आणलंय, एक मेटल. कोण आणलेलं आहे, मेटल आणलेलं आहे. सो मेटल आणल्यामुळे याच्यापैकी याची व्हॅल्यू चेंज होत नाही, याची व्हॅल्यू चेंज होत नाही, याची व्हॅल्यू चेंज होत नाही, या के ची व्हॅल्यू मात्र चेंज होते. या के ची जी व्हॅल्यू आपण 9 × 10⁹ घ्यायचो, तेव्हा तिथे एक इथे खाली डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट राहायचा, ज्याची व्हॅल्यू एअर साठी 1 राहायची. But for the metal, remember that for metal, the value of K is infinity. Write down one point. For metal, dielectric constant is infinity. For metal, वरी एक नोट मधून पॉइंट नोट करून घ्या. For metal, the dielectric constant is infinity. Dielectric constant is infinity. Infinity म्हणजे माहिती आहे ना, इन्फायनाइट, जे आपण काउंट करू शकत नाही. राईट. झालं लिहिणं. तर पहा, लक्ष द्या, या फॉर्म्युल्यामध्ये आता के ची व्हॅल्यू चेंज झाली. के ची व्हॅल्यू 9 × 10⁹, त्याला जर डिवाइड जर मी के ने केलं, के ची व्हॅल्यू फॉर मेटल किती आहे, इन्फिनिटी आहे. एखाद्या नंबरला इन्फिनिटीने जर डिवाइड केला तर तो नंबर काय होतो, एखाद्या नंबरला इन्फिनिटीने डिवाइड केला, फॉर एक्झाम्पल 1/99 किंवा 1/99999 और 1/1000 और 1,00,000. कारण इन्फायनाइट म्हणजे खूप मोठा नंबर. जेवढा मोठा नंबर तेवढा डिव्हिजन छोटा येतो. बघा बरं, लक्षात घ्या. कळणार झालं तर असं एक्झाम्पल घ्यायचं. एखादा कोणताही नंबर घ्या, वरी मी 1 घेतला किंवा 100 घ्या किंवा 1000 घ्या, आणि खालचा नंबर मात्र त्याच्यापेक्षा खूप मोठा पाहिजे, इन्फायनाइट पाहिजे. सो दिस डिव्हिजन विल बी नियरली किती येणार, हे डिव्हिजन नियरली किती, 1/99999999999. मी 1 का घेतोय वर, कारण खालचा नंबर जास्तीत जास्त मोठा पाहिजे, इन्फायनाइट म्हणजे. It will be approximately 0. Therefore, remember that anything divided by 0 is always, anything divided by infinity is always 0. Anything divided by infinity is always 0. Therefore, the value of this K will be 0 if metal is inserted between them, and the final force will become right. बघा, परत एकदा सांगतोय मी. 2 चार्ज ठेवले होते, त्यांच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स होता, तेव्हा एअर होते मध्ये फक्त, तेव्हा त्यांच्यामध्ये काहीतरी फोर्स होता. राईट. सो त्यांच्यामध्ये काहीतरी फोर्स होता. राईट. तर मग मी काय केलं की त्या 2 चार्ज मध्ये एक मेटल प्लेट इन्सर्ट केली. तर आता फोर्स काढायचंय. मेटल प्लेट इन्सर्ट केल्यामुळे या फॉर्म्युल्यामध्ये फक्त के चेंज होतो. के कसा चेंज होतो, मेटल साठी के इन्फिनिटी असते. इन्फिनिटी म्हणजे व्हेरी लार्ज नंबर. सो द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हेअर के हा इथे मीडियमला डिपेंड करतो. याची तर व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 9 × 10⁹. सो के जर इन्फिनिटी केला तर त्याची व्हॅल्यू मात्र इन्फिनिटीने जर डिवाइड केला तर हे 0 होतं, म्हणजे याची व्हॅल्यू 0 आली.
तर हे 0 इंटू समथिंग काय होऊन जाईल, हे पूर्ण फोर्स मात्र काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. राईट. ओके. सो राईट डाऊन write down write down write down write down dielectric constant for metal dielectric constant for metal is infinity. Dielectric constant for metal is infinity. Therefore the force between two charges becomes 0. The force between two charges becomes 0. बोर्डावरती दिलंय ते सर्व लिहून घ्यायचं नाही. फक्त हे तुम्हाला इन्फिनिटी वगैरेचा अर्थ सांगितला. लिहायचं असेल तर फक्त हे लिहा की फोर्स F इज इक्वल टू K Q1 Q2 बाय R स्क्वेअर. हा K म्हणजेच किती असतो, 1/4 पाय इप्सिलॉन नॉट K. इथल्या केला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतात. जरी सर्व शब्द हे नवीन नवीन वाटत असले तर वेळेनुसार त्याची सवय पडेल आपल्याला. एकदाच असं सर्व शब्द परमिटिव्हिटी, मीडियम, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असे शब्द जरासे नवीन वाटलेले असतात. राईट. ओके. तर त्याच्यामुळे हे जर माहिती नसेल तर लिहून घेऊ शकता आणि याची व्हॅल्यू 1 होईल. सॉरी, याची व्हॅल्यू डिवायडेड बाय इन्फिनिटी केल्यानंतर याची व्हॅल्यू 0 होईल. ओके. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम करूया. Write down the problem. Write down the problem. 5 balls numbered 1 to 5. 5 balls numbered 1 to 5 are suspended using separate threads. Are suspended using separate threads. Sorry, बघा परत एकदा. 5 balls numbered 1 to 5 are suspended using separate thread pairs. Right? Thread pairs. तुमच्यापैकी लेफ्टी कोणी आहे का रे? तुमच्यामध्ये लेफ्टी कोणी आहे का? लेफ्टी सांगा बरं कोणी आहे का? लेफ्ट नाही येते का बघा. लेफ्टी आहे का? लेफ्टी कोणी? मला बघू द्या बरं, ट्राय करूया आपण. लेफ्टी येते का आपल्याला? बघा काय म्हटलेलं आहे, 5 बॉल्स आहेत 1 to 5. बघा बरं, 1 to 5. 5 बॉल्स आहेत 1 to 5. त्यांच्या जोड्या बनवल्या आहेत. 2-2च्या जोड्या बनवलेल्या आहेत. राईट. 2-2च्या जोड्या बनवलेल्या आहेत. बरोबर आहे. पेअर्स आहेत. पेअर्स काय काय आहेत पहा. 1,2. राईट. 1,2 एक पेअर आहे.
देन अनदर पेअर इज 2,4. ओळखायला आले का? मला फायदा असा आहे की मी राईट न पण तेवढं आन्सर अक्षर भारी काढत नाही, त्याच्यामुळे बघा मी असं म्हणू शकतो की माझं अक्षर लेफ्टने सुद्धा तेवढं काही फरक नाही पडत मला, जसं राईट न काढतो तसंच लेफ्ट न काढतो, बरोबर आहे का नाही? म्हणजे हा फायदा आहे का नाही बघा बरं माझा अक्षर खराब असण्याचा, राईट. सो आय एम लेफ्टिस्ट ऑल्सो. बघा राईट न काढला असतो तरी एवढंच भारी आलं असतं, राईट आहे. सो हा आपल्याला फायदा झाला आहे, राईट. बघा ट्राय करा, जर ओळखू येत नसेल तर सांगा, आपण उजवा वापरू, ठीक आहे. पण उजवा वापरून पण काही गॅरंटी नाही. ओके, सो लेट्स 1,2, 2,4, 4, just one thing, 4,1, 4,1, 4,1 shows attraction. तुम्ही आधी क्वेश्चन कंप्लीट करायचा बघा. मी लेफ्टने लिहितो त्याच्यामुळे घाबरू नका सर असं लेफ्ट काय म्हणजे टाइमपास करायचं का सर असं वाटेल कोणाला तर. 1 to 5 पेअर आहेत. चला क्वेश्चन कंप्लीट करा आधी. 5 balls numbered 1 to 5 are suspended using separate thread pairs 1,2, 2,4, 4,1 shows attraction. Shows attraction. Pairs 2,3, pairs 2,3, pairs 2,3, 4,5, 4,5 shows repulsion. Then ball 1 has charge. बॉल 1 वरचा चार्ज काढायचा आहे. Then ball 1 has charge. काय वेगळं ऐकायला येतंय का रे माझा आवाज सोडून तुम्हाला? ते कानावर असं वेगळं पडत नाही ना? राईट. ओके चलो क्वेश्चन कंप्लीट झाला. राईट, क्वेश्चन कंप्लीट झाला. बघा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट आहे, IIT चा क्वेश्चन आहे, राईट, पण एकदम सिंपल आहे. अरे असं कसं असतंय, डिफिकल्ट पण असते. आणि व्हेरी गुड साक्षी, सॉल्व्ह केलाय आय थिंक, म्हणजे तुम्ही बुक सॉल्व्ह करता रेग्युलरली याचा अर्थ, राईट. ओके चला अजून कोणी सॉल्व्ह केलाय? याचा दिस इज अ ट्रायल अँड एरर मेथड. आपल्याला आता ट्राय करायचंय, याच्यामध्ये काय असा फॉर्म्युला वगैरे वापरायचा नाही. पहा लक्ष घ्या की फोर्स काढायला सांगितला. जस्ट 1 minute. वरी आहेस का ते? ठीक आहे चलो. तर याच्यामध्ये पहा लक्ष द्या की आपण ट्रायलने सॉल्व्ह करायचंय. की आपल्याला काय सांगितलंय की बघा इथे एक हे घेतलं आणि आपण याला थ्रेड बांधले असे 2, आणि एका थ्रेडवर 1 नंबरचा बॉल, एका थ्रेडवर 2 नंबरचा बॉल. तर ते काय करतंय, अट्रॅक्शन दाखवतायत. हे काय करतायत, अट्रॅक्शन दाखवतायत. बघा लक्ष द्या की हे अट्रॅक्शन दाखवतायत. आणि परत 2 आणि 4, इथे 2 घेतला, इथे 4 घेतला, परत अट्रॅक्शन. इथे 2 आणि 3 घेतला तर त्यांनी रिपल्शन दाखवतंय. म्हणजे क्वेश्चन समजला का आधी हे सांगा मला. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की त्याच्याकडे 1 to 5 नंबरचे बॉल आहेत, त्याने
असं दोन 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 ट्राय करून बघितलं, एका थ्रेडला एक, एका थ्रेडला एक, बरोबर आहे. आणि त्या दोघांमध्ये काय होतंय ते त्यांनी नोट केलेलं आहे की या दोघांच्या पेअर जर घेतल्या तर अट्रॅक्शन करतं, या अशा पेअर घेतल्या तर रिपल्शन करतं. अँड वी हॅव टू फाइंड द चार्ज ऑन वन, राईट. आता याच्यामध्ये क्वेश्चन समजला आधी, राईट. ओके, क्वेश्चन समजला. तर आपल्याला आता ट्रायल आणि एरर मेथडने आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. कसं मला सांगा, जर अट्रॅक्शन जर असेल 1 आणि 2 मध्ये अट्रॅक्शन असेल तर त्या दोघांवरती सेम चार्ज पाहिजे का अपोजिट चार्ज पाहिजे? सेम चार्ज पाहिजे का अपोजिट चार्ज पाहिजे? अपोजिट चार्ज पाहिजे, राईट. ओके, अट्रॅक्शन आहे, अनलाईक चार्ज, राईट. ओके, व्हेरी गुड. बघा आता व्यवस्थित लिहून घ्यायचं. आणि याच्यामध्ये मग मी काय करतो, सुरुवातीला मला आन्सर माहिती नाही, मी जर केलं समजा 1 वर प्लस चार्ज घेतलं तर 2 वर कोणता चार्ज येणार सांगा मला. 1 वर जर प्लस चार्ज घेतला तर 2 वर कोणता चार्ज येणार? 1 वरती जर प्लस चार्ज घेतला तर 2 वरती कोणता चार्ज येणार? राईट, व्हेरी गुड. 2 वरती मायनस चार्ज येणार, कारण या दोघांमध्ये अट्रॅक्शन झालंय. मी 1 वरती प्लसच का घेतला असा प्रश्न नका पडू देऊ. 1 वरती मी ट्राय असं कन्सिडर केले, बघूया 1 वरचाच चार्ज काढायचा आहे. जर प्लस असेल तर 2 वरती मायनस, आणि मग 2 आणि 4 मध्ये अट्रॅक्शन आहे, देअरफॉर 2 तर मायनस पक्क झालंय. म्हणजे 4 वर कोणता असला पाहिजे सांगा मला? 4 वर कोणता असला पाहिजे? 4 वरती कोणता असला पाहिजे? राईट, प्लस असला पाहिजे. बर, मग 4 वर पक्का झाला आता प्लस. 4 वर पक्का प्लस आहे, 1 वर पक्का माहिती आहे का आपल्याला? आधी 1 वर काय आहे सांगा? 1 वरती काय आहे? 1 वरती कोणता चार्ज आपण घेतलाय आता फिक्स केलाय? इथं मायनस असायला पाहिजे, पण 1 वरती आपण ऑलरेडी चार्ज किती घेतलाय? 1 कसा कन्सिडर केलाय? प्लस. 1 कसा कन्सिडर केलाय? प्लस. पण आपल्याला अट्रॅक्शन असायसाठी इथं काय पाहिजे? अट्रॅक्शन असायसाठी किती पाहिजे? मायनस. म्हणजे ही कंडिशन रॉंग आहे आपण अजून केलेली. फर्स्ट कंडिशन रॉंग आहे, हे समजलं का? बघा, मी 1 वरती पॉझिटिव्ह आणि 2 वरती निगेटिव्ह घेऊन कॅल्क्युलेट करत होतो, पण इथे काहीतरी घोळ दिसालाय. या दोघांना हे मान्य नाही, असं होणं शक्य नाही. बरोबर आहे? एवढं कळलं का? हे लिहून घ्या. ज्यांच्याकडे बऱ्याच जणांनी सॉल्व्ह केलाय क्वेश्चन, ज्यांनी सॉल्व्ह केला नाही त्याचं पहिल्यांदा लिहून घ्या. माझ्यासारखं लगेच नका लिहू. हे प्लस मायनस मायनस प्लस, तर इथे काय व्हायलंय? प्लस प्लस व्हायलंय. इथे प्रॉब्लेम आला आपल्याला. असं पहिल्या ह्याच्यात लिहून घ्या. आता मी हे लगेच डिलीट करून इथंच आपण दुसरी केस स्टडी करूया. पहिली केस स्टडी काय केली होती? 1 वरती पॉझिटिव्ह चार्ज घेऊन बघितलं होतं. 1 वरती पॉझिटिव्ह चार्ज घेऊन बघितलं होतं, पण हे उत्तर नाहीये. हे उत्तर नाहीये. बरोबर आहे? हे उत्तर नाहीये. आता सेकंड स्टडी करूया. हे झालं का मला सांगा? हे झालं का? राईट. ओके, सेकंड स्टडी करूया आता. हे तर 1 वरती प्लस नाहीये हे फिक्स झालं. 1 वरती प्लस नाहीये हे फिक्स झालं. बघा, जर ऑप्शन मध्ये प्लस आणि मायनस असतं तर मी मायनस चेक केलं असतं का? ऑप्शन मध्ये फक्त प्लस आणि मायनस आहे, दोनच ऑप्शन आहेत. प्लस नाहीये म्हणजे कोणतं असणार आहे? मग प्लस नाहीये म्हणजे कोणतं असणार आहे? बघा, मी प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर आलं तरी अप्रोच डिस्कस करतोय. अप्रोच तुमच्या लक्षात आला पाहिजे. हाच जशाच तसा क्वेश्चन नीटच्या परीक्षेत अपेक्षित नाही, जरी आपले जशाच तसे आले असले आत्ताच्या झालेल्या नीटच्या परीक्षेत. मी एक लाईव्ह डिस्कशन ठेवणार आहे, त्याच्यावरती ग्रुपवरती इन्फॉर्म केलं जाईल. ठीक आहे, जर बघायचं असेल तर. ओके, तर आता जर प्लस नाहीये म्हणजे मायनस, पण आता आपल्याला ऑप्शन कसे आहेत बघा. ऑप्शन कसं आहे? पहिला ऑप्शन आहे प्लस, दुसरं ऑप्शन आहे मायनस, आणि तिसरं ऑप्शन आहे न्यूट्रल. तिसरं ऑप्शन काय आहे आपल्याकडे? न्यूट्रल. म्हणजे आपल्याला तिसरं सुद्धा ऑप्शन चेक करायचंय. म्हणून आपण आता काय करूया? आता आपण काय करूया? 1 ला मायनस चार्ज देऊन बघूया. 1 वरती जर मायनस चार्ज दिला तर 2 वरती कोणता येईल रे?
1 वरती जर मायनस, हे तर मी चेकच केलं नाही, कारण इथंच कळलं की हे पॉसिबल नाहीये, कारण मी खालचं चेकच केलं नाही, इथंच कळलं हेच कंडिशन सॅटिस्फाय होईना जल्दी. 1 वरती मायनस दिला तर मला 2 वरती प्लस द्यावा लागेल अट्रॅक्शन साठी. 2 वरती प्लस दिला तर 4 वरती कोणता द्यावा लागेल? 2 वरती जर प्लस दिला तर 4 वरती कोणतं द्यावं लागेल? राईट, व्हेरी गुड, मायनस द्यावं लागेल. 2 वरती प्लस दिला तर 4 वरती मायनस द्यावं लागेल. आणि मग 4 वरती मायनस आणि 1 वरती पण मायनस, मग अट्रॅक्शन पॉसिबल आहे का? अट्रॅक्शन पॉसिबल आहे का? अट्रॅक्शन पॉसिबल आहे का? राईट, नो, राईट, नो. बर, म्हणजे निगेटिव्ह चार्ज वाला ऑप्शन पण इलिमिनेट झाला, निगेटिव्ह चार्ज वाला ऑप्शन सुद्धा इलिमिनेट झाला. राईट, निगेटिव्ह चार्ज वाला सुद्धा ऑप्शन इलिमिनेट झालेला आहे. परत तिथे तुम्ही हे लिहून घ्यायचंय, असं काढलंय आपण कॅल्क्युलेट, नाहीतर पुन्हा वही बघताना वाटेल हे काय केलंय नेमकं सरांनी. बरोबर आहे का नाही? निगेटिव्ह वाला ऑप्शन सुद्धा कट झालेला आहे. राईट, इथं कॉम्बिनेशन ट्राय करायचे आपल्याला. झालं का हे झालं? हे झालं का? यस, झालं? हे लिहून झालं की सांगा, पुढे जायचं आपल्याला. झालं का? राईट, ओके, ठीक आहे. बर, आता हे तर आलं नाही, मग आता आपण काय करूया याच्यामध्ये की प्लस पण नाही आलं, मायनस पण नाही आलं, आता 1 ला न्यूट्रल घेऊन बघूया. 1 ला न्यूट्रल घेऊन बघूया. जर 1 ला जर न्यूट्रल घेतलं मी, न्यूट्रल म्हणजे काय करूया आपण? न्यूट्रल म्हणजे n लिहूया. 2 ला काही आपल्या मनावर कन्सिडर करूया, जर समजा सुरुवातीला प्लस करूया, पुढे परत कुठे प्रॉब्लेम आला तर मायनस करूया. समजा 1 ला न्यूट्रल तर 2 ला प्लस केले, कारण न्यूट्रल 2 ला न्यूट्रल ठेवता येईल का सांगा बरं मला? 1 ला न्यूट्रल आणि 2 ला न्यूट्रल ठेवता येईल का? असं का नाही घेतलं मी 1 पण न्यूट्रल आणि 2 पण न्यूट्रल? असं पण घ्यायला पाहिजे ना, 1 न्यूट्रल आहे तर 2 पण न्यूट्रल घ्यायला पाहिजे. घेऊ शकतो का मी? नाही, कारण या दोघांमध्ये काय आहे? अट्रॅक्शन आहे. या दोघांमध्ये काय आहे? अट्रॅक्शन. अट्रॅक्शन साठी एकतर डिफरंट चार्ज पाहिजेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाले, किंवा एक चार्ज पाहिजे आणि दुसरा अनचार्ज म्हणजे न्यूट्रल पाहिजे. बघा, एक चार्ज आणि दुसरा न्यूट्रल. दोन्ही न्यूट्रल ऑब्जेक्ट मध्ये, याच्यावर पण चार्ज नाही याच्यावर पण चार्ज नाही, दोन्ही न्यूट्रल ऑब्जेक्ट मध्ये त्यांच्यावरती अट्रॅक्शन नसणार. हा, एकावरती चार्ज आहे एकावरती चार्ज नाही, त्याच्यावरती मध्ये अट्रॅक्शन असणार. राईट, सो पहा, लक्ष द्या, मी म्हणून इथे न्यूट्रल घेतलं तर इथं प्लस. बर, मग 2 प्लस आहे तर 4 काय असायला पाहिजे सांगा मला? जर 2 प्लस घेतला तर 4 काय असायला पाहिजे? 4 काय असायला पाहिजे? प्लस असायला पाहिजे का न्यूट्रल असायला पाहिजे का मायनस असायला पाहिजे?
बघा प्लस तर राहू शकत नाही, प्लस तर राहू शकत नाही, मग मायनस घेऊन बघूया, मायनस घेऊन बघूया 4 मध्ये, 4 मध्ये मायनस घेऊन बघूया. न्यूट्रल म्हणताय का? न्यूट्रल जर घेतलं बघा, बरं न्यूट्रल घेऊन बघूया आधी. इथं जर मी 4 ला न्यूट्रल घेतलं तर 4 पण न्यूट्रल आणि 1 पण न्यूट्रल असं पॉसिबल आहे का? या दोघांमध्ये अट्रॅक्शन पॉसिबल आहे का? 4 पण न्यूट्रल आणि 1 पण न्यूट्रल असं पॉसिबल आहे का? मग 4 आपल्याला न्यूट्रल घेता येत नाही. पण आपल्याकडे दुसरं पण ऑप्शन आहे ना, 4 पॉझिटिव्ह घेता येत नाही, निगेटिव्ह घेता येते. 4 निगेटिव्ह पण असू शकतो, बरोबर आहे का? बरोबर, 4 निगेटिव्ह पण असू शकतो ना, राईट. सो देअरफॉर आय विल टेक 4 ॲज अ निगेटिव्ह अट्रॅक्शन. परत 4 निगेटिव्ह 1 न्यूट्रल अट्रॅक्शन, बरोबर आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही. बर, मग बघा, आणि रिपल्शन जर 2 ला जर मी पॉझिटिव्ह घेतलंय तर 3 कसा असायला पाहिजे रिपल्शन साठी? रिपल्शन साठी 3 कसा असायला पाहिजे? 3 कसा असायला पाहिजे? जर 2 ला मी पॉझिटिव्ह घेतलंय तर 3 कसा असायला पाहिजे? पॉझिटिव्ह असायला पाहिजे, राईट. आणि पॉझिटिव्ह कोणी घेऊ नका म्हणाले का? याला पॉझिटिव्ह राहायला कोणी अडवलंय का? आतापर्यंत कोणी अडवलं नाही, बरोबर आहे का नाही? इथं 4 न्यूट्रल घेत होतो पण इथं लगेच अडवलं त्याला, न्यूट्रल नको रे बाबा. पण इथं 3 ला मला पॉझिटिव्ह घ्यायचं, कोणी अडवणार नाहीये. 4 ऑलरेडी आपला निगेटिव्ह आहे, म्हणजे 5 काय असणार? 5 काय असणार? 5 काय असणार? परत निगेटिव्ह असणार, कारण रिपल्शन आहे यांच्यामध्ये. कसं आहे? रिपल्शन आहे. मग इथे कोणाला काही प्रॉब्लेम आला का? अशा कॉम्बिनेशन साठी इथे कोणाला काही प्रॉब्लेम आला का? अशा प्रॉब्लेम साठी